देशाचे संविधान प्रत्येक भारतीयांचा प्राण, जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांचे प्रतिपादन। संविधानाचे नागरिकांना समता, स्वातंत्र्य, न्यायाचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे देशाचे संविधान हे प्रत्येक भारतीयांचा प्राण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले। संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे। शहरातील विविध भागातून बाईक रॅली व विविध कार्यक्रम राबवून अमरावती शहरवासियांना संविधानाचे महत्त्व पटवून दिले। आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधानाचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून। कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारताचे संविधान हे अंगीकारलेले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या या भारतीय उपखंडावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि 1947 म्हणा, 1950 म्हणा, त्या आसपास आपल्यासोबत अनेक देश हे आहेत स्वतंत्र झालेले आहेत। पण जर आपण पाहिलं तर भारत हा असा आपला एकमेव देश आहे की ज्याच्यामध्ये आज शांतता नांदते आहे, सुव्यवस्था नांदते आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्य हे सुसह्य होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। पण जर तेच आपण आपल्या आजूबाजूचे त्या ठिकाणी देश पाहिले, त्यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो पाकिस्तानाचा, बांगलादेशाचा, श्रीलंकाचा। या सर्व देशांमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणात यादवी ही एक प्रकारे त्या ठिकाणी पाहायला मिळते, अराजकता त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि कुठल्याही प्रकारची स्थिरता त्या देशांना लाभलेली नाही आहे। तर जर आपण या गोष्टीचा विचार केला की त्या इतर देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये काय फरक आहे, तर मूलतः आपल्याला हे समजेल की संविधानाचा तो फरक आहे, ज्यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी अधिकार तर दिलेलेच आहेत आणि सर्व जे व्यवस्था आहेत त्यांना त्यांचे कार्यक्षेत्र हे घालून दिलेले आहे। त्यामुळे कुठलीही व्यवस्था ही एकमेकांपेक्षा मोठी होऊ शकत नाही। सर्व व्यवस्थांवर एकमेकांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काही अडचणी या आपल्या भारतामध्ये होत नाहीत। त्यामुळं अनंत शिल्पकारांना आणि त्यात सर्वात सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा हा खरं तर आजचा दिवस आहे। या संविधानाच्या दिवशी मी सर्व संविधानाच्या शिल्पकारांच्या प्रती नतमस्तक होतो, त्यांच्या प्रती माझी आदरांजली व्यक्त करतो। एक पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, जसं मी आपल्या अधिकारांचा उल्लेख केला तसं संविधानाच्या भाग 4 मध्ये त्या ठिकाणी सर्व मूलभूत कर्तव्यांचा सुद्धा उल्लेख आहे।